सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि ही बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी आहे. कारण तुमचं ई-KYC पूर्ण झालं असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत. लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. लाडकीच्या खात्यात 6,000 येणार. रखडलेले हप्ते एकत्र मिळणार. ई-KYC दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला आहे, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत. ई-KYC दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे. एकदा ई-KYC दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्चपर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. प्रति महिना 1,500 रुपये एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता DBTद्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं ई-KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारची वेबसाईट ladkibaheen.maharashtra.gov.in ई-KYC सेक्शनमध्ये लॉग इन करा. चुकीची माहिती दुरुस्त करा. आवश्यक कागदपत्र अपलोड करा. दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. अर्ज पडताळणीत निकषात न बसलेल्या लाडकींचा लाभ बंद झालाय. आता ई-KYC झालेल्या लाडकींना 2026 या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक आणि पुढील अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. बेल आयकॉन हिट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.